गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही जो रूम आहे आमची मनालीमधली ती आज आम्ही चेकआउट करत आहोत. आता चाललो आहोत आम्ही शिमल्याला पण तिकडे हॉटेल घेणार आहोत. तिकडे 2 दिवस असणार आहोत. तिकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला तर आपण जाऊया पुढे. आता आम्ही चाललो पॅराग्लायडिंग करायला. मी आणि दीपक करणार आहे आणि महेश विचार करणार आहे करायचं की नाही. ते तिकडे गेल्यावर त्याचा मूड झाला की तो करणार. चला आम्ही करणार आहोत. वा हे बघ गोदीमध्ये बसले. काय भरोसा आला गोदीमध्ये बसले बघ. काय भरोसा परत आला नाही आला. आता जिवंत बॉडी जाते डेड बॉडी आलं. नाही रे असं काय नाही होणार, व्यवस्थित होईल. तर आम्ही इथे वरती आलेलो आहोत. इथे बघा गाडीचं ऍक्सिडेंट झालेलं आहे. इथे पडले बघा गाडी एवढ्या उंचावरती. बघा इथे पडली बघा गाडी 4 व्हीलर आणि एवढं वरती आहे. तर मित्रांनो तर आम्ही तर आलो वरती डोंगरावरती 6000 फीट इथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी. मी आणि दीपक दिसतोय का? मी आणि दीपक. आणि हे बघा इथून खाली आपण जाणार पॅराग्लायडिंग करत. तर बघूया आता व्हिडिओ कशी येते ती. चला या. आता इथं आमचे काय म्हणतात त्याला है ना काय रायडर आमचे 2 रायडर आहेत सोबत. यांच्यासोबत असणार आहे इथे. आणि इथून आम्ही जाणार खाली. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. टर्न करना भैया। क्या करना है? रन करना है। बैठ गए तो यहाँ नीचे देखा घर वहाँ पहुँच जाएंगे। भागना भैया। ठीक है ठीक है चलो दौड़ो खुल के भाग खुल के बैठना। अरे इधर आके तेरी चल अब रिलैक्स हो गए नॉर्मल हाथ रख यार। ऐसे रखना है ना अभी नॉर्मल अभी का मजा लीजिए सकता हो ना। पैर थोड़ा इधर करो डाउन करेंगे पूरा पैर। मित्रांनो आपण आहोत 6000 फीट वरती पॅराशूटमध्ये. व्ह्यू बघा व्ह्यू पूर्ण एकदम आणि खूप थंडी आहे. आपका नाम सर? विष्णू दिशू. तर आपले रायडर आहेत दिशू जे आपल्याला घेऊन चालत पॅराशूटमधून. आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. डोंगर वगैरे हा पॅराशूट आपला आहे. मी बसलोय पॅराग्लायडिंग आपण करतोय आणि मी फर्स्ट टाइम करतोय. जरा मनामध्ये भीती होती पहिली स्टार्टिंगला धावत येताना, पण आता एकदम मनातून भीती निघून गेलेली आहे. तुम्ही पण आलात तर तुम्ही पण पॅराग्लायडिंग करा. यांच्याकडे दिशू सरांना भेटा आणि यांच्याकडे येऊन करा. खूप मस्त आहे आणि व्ह्यू बघा किती मस्त आहे. एक नंबर वाटतं. दीपक पण गेलेला आहे पुढे. मी त्याच्या पाठीपाठीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी महेश दळवी. विशालच्या ब्लॉगमध्ये मध्येच एंट्री मारली आहे. विशाल गेल्या वरती पॅराग्लायडिंग करायला आणि आम्ही खाली लँडिंग पॉईंटला आलो. आणि हे दिसत आहेत काय वरती? हां हे बघा. आता हा विशाल आहे का कोण आहे मला नाही माहिती, खाली आल्यावर कळेल. विशालची वाईफ विशालची रेकॉर्डिंग करते, पण ती पण डाऊटफुल आहे का विशाल आहे की नाही.
दीपक आहे वाटतं. थोडा अजून माईक क्लोज. मोठं. हा दीपक असू शकतो. कुठे तो ना हा हा. मग मी कुणाचा व्हिडिओ काढत होते. मी दीपकचा काढलाय. तुम्हाला तुमचे नवरे खाली आल्यावरच कळतील कोण कोणाचं. कोण आहे? दीपक आहे. हा दीपक आहे. दीपक लँड झालेला आहे. दीपक आता हा दीपक आलेला आहे रिटर्न आपला. आता विशालची लँडिंग बघूया आपण. हा बघा आमचा विशाल. LIC ऑफ इंडियाचा बेताब बादशाह. डर के आगे जीत है. माउंटेन ड्यू पिऊन गेलाय पॅराग्लायडिंग करायला. खाली आल्यावर एक्सपिरियन्स विचारूया त्याचा. बायको खूप आवडीने त्याचा व्हिडिओ बनवते त्याची. व्हिडिओ तुझ्या ह्याच्यामध्ये टाक आपला. एक सेकंड आ रहा है मैं उसको. तर विशाल आलेला आहे. आम्हाला ना खाली उतरायला काय वाटलं नाही. हाय कसं वाटलं तुला दीपक? नाही सेकंड एक्सपेरिमेंट. सेकंड एक्सपेरिमेंट. फर्स्ट झालं होतं का अगोदर? मजा भेंडी. जेवढा यायला प्रॉब्लेम नाही ना जाताना प्रॉब्लेम आहे. ऍक्सिडेंट झाले का काय बोलतो? कसलं? आलो आहोत सेफली लाइडिंग. मजा आहे. तर विशाल पॅराग्लायडिंग करून रिटर्न येत आहे. विशाल कसं वाटलं मग तुला? एकदम मस्त वाटलं. स्टार्टिंगला फक्त भीती वाटली जेव्हा धावत आलो ना वरती, म्हणजे डोंगरातून खाली जाऊन धावत येतात तर थोडीशी भीती वाटली. नंतर जर हवेमध्ये गेलो तर एकदम खूप मजा आली. एकदम मस्त वाटलं. आणि वरतून जो व्ह्यू आहे ना एक नंबर नजर आहे. तू केलं पाहिजे मित्रा, तू पण केलं पाहिजे. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण सर्वांनी येऊन इथे नक्की करा. आणि ह्यांच्याकडे दुसरं अजून वेगळं पण आहे, म्हणजे तुम्हाला जर असं हलवायचं आहे क्रेझी करायचं आहे ते पण त्यांच्याकडे. पण आम्ही साधावाला घेतलं होतं, क्रेझीवाला घेतलं नाही कारण की आम्हाला स्टार्टिंगला भीती वाटत होती म्हणून आम्ही साधावालाच घेतलं. ओके. आणि पैसा वसूल झाला का? पैसा वसूल. मी पण करणार आहे, पण मी स्काय डायव्हिंग करणार आहे डायरेक्ट. अरे चांगलं ना भाई, काम जमत नाही आपल्याला, त्यामुळे स्काय डायव्हिंग चांगली गोष्ट आहे. कर जाऊन दे. चांगली गोष्ट आहे कर. पण अहमदाबाद हे पण कसं आहे ना थोडस एक तुझं काय म्हणते तुला एक एक्सपिरियन्स भारी पाहिजे. एक्सपिरियन्स. नाही मला फर्स्ट एक्सपिरियन्सच पॉवरफुल घ्यायचं. छोट्या मोठ्यामध्ये आपलं काम भागत नाही भाई. एक नंबर भाई, एक नंबर.
आता आम्ही इथे थांबलेलो आहोत व्यास नदीच्या इथे. पाणी बघा एकदम हिरवं शार आहे एकदम. आणि नजारा बघा, असे डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधून नदी वाहताना. आणि हे वरती बघा, इथून हे ट्रॅम्प आहेत रोपवे, ते डायरेक्ट ते बघा तिकडे जातात. झूम करून दाखवतो एक मिनटं बघा. इथे थांबतात आणि परत रिवर्स फिरतात. एक नंबर वाटतंय, मस्त व्ह्यू आहे. बघा ट्रॅम चालला बघा त्या बाजूला. तर आम्ही व्यास रिव्हर बघितलेला आहे. आमचा ग्रुप इथे महेश, मयुरी, दीपक, भाग्या आणि सुप्रिया आणि मी. तर चला आता जाऊया पुढच्या लोकेशनला जाऊया. फोटो सेशन संपला आमचा, आता आम्ही चाललो. बोल तू बोलू शकतोस. फोटो सेशन संपला आमचा, आता आम्ही चाललो दुसऱ्या लोकेशनला. हा, तर दुसरं लोकेशन कुठे आम्हाला पण नाही माहिती, ते फक्त ड्रायव्हरलाच माहिती आहे. आता बघूया ड्रायव्हर कुठे नेते. ऐक ना. तर आम्ही मित्रांनो हा रूम घेतलेला आहे हॉटेलमध्ये. हा इथे असा बेड आहे मोठा, तो एक्स्ट्रा बेड तिथे येईल आहे. इथे टेबल आणि खुर्च्या आहेत, समोर टी व्ही. आणि हा यांचा इंटिरियर बघा, सिलिंग. आणि हे इथे गॅलरी आहे. गॅलरी मी तुम्हाला सकाळी दाखवेन, कारण की आता खूप थंडी आहे, हवा येते भरपूर. आणि ह्या बाजूला इथे कपाट आहे. आणि इथे बाथरूम, गिझर वगैरे आहे त्याच्या आतमध्ये. इथे बेसिन. आणि आज लाईट नाही, सध्या लाईट गेली आहे, त्याच्यामुळे ही चार्जिंगवरची लाईट एकच चालू आहे. लाईट आली की सकाळी तुम्हाला परत पुन्हा एकदा रूम दाखवतो व्यवस्थित.